कसं वाटतंय आफ्टर शक्तिपात? दिवसभर काय काय फील झालं? हम्म. प्रीती. दिवसभर फुल बोला. फुल एनर्जेटिक वाटत. आणि काय वेगळं काय वाटतंय? इकडं असं नाही पण फुल दिवसभर असं कंटाळा नाही आला. एनर्जी फुल. एनर्जी वाटते दिवसभर. ओके, व्हेरी गुड. अर्चना वीर, स्टॅमिना वाढला. व्हेरी गुड. गीता पटेल. बोल, अरे अनम्यूट करा. हा, बोला. कंटाळा नाही आला. फुल एनर्जी एनर्जी वाटली मला शरीरात. आणि सगळ्या आजच्या दिवस मला सगळे पॉझिटिव्हच अनुभव आले. व्हेरी गुड. माझ्या मुलांच्या बद्दल, मुलीच्या बद्दल सगळे असं पॉझिटिव्ह झालंय. हा, म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला किती फरक जाणवतोय? हम्म. अजून प्रॅक्टिस पण नाही केली, शरीर खूप जास्त हलकं फुलकं. व्हेरी नाईस. छान आहे. तर आजचा सेशन आपण काय करणार आहोत, जो आपण शक्तिपात घेतला आहे तर याच्यानंतर आपण आज ऍक्टिव्हेशन करणार आहे. आणि काही प्रॅक्टिकल्स करू. तर आज तुम्ही तुमच्या बोलांनी पाण्याची चव बदली करू शकता. फूडची चव तुम्ही चेंज करू, अल्टर करू शकत आहात. आणि बेसिक लेवलचं, मतलब लेवल 1च्या हिशोबाचं हिलिंग सुद्धा आज आपण शिकणार आहोत. हे आज आपण प्रॅक्टिकल्स करणार आहोत. आणि ऍक्टिव्हेशन ही जी प्रोसिजर आहे ती तुम्ही नंतर वारंवार करू शकता किंवा कितीही वेळा आपण केलं तरी चालणार आहे. पण अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात मात्र लाईफ टाईम मध्ये एकदाच घ्यायचा असतो. शक्तिपात वारंवार रिपीट करायचा नाही. खूप वर्ष आधी घेतला असेल, प्रॅक्टिसच नसेल केली, तर तुम्ही शक्तिपात घेऊ शकता. म्हणजे अगदी 10-12 वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि अजूनपर्यंत एकदाही प्रॅक्टिस केली नाही किंवा 1-2 वर्ष गेली, त्याच्यानंतर 10 वर्ष प्रॅक्टिसच नाही, तेव्हा अट्युनमेंट घेऊ शकतो. नाहीतर एका महिन्यापूर्वी केलंय, गेल्या वर्षी केलंय, प्रॅक्टिस चालू आहे आणि तरी पण रिपीट अट्युनमेंट घेतलं तर मग ते चुकीचं आहे. ऍक्टिव्हेशन हवं तेवढा वेळ करू शकतो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपण अट्युनमेंट जो आहे, शक्तिपात जो आहे, तो एकदाच घ्यायचा असतो. म्हणून मी नेहमी आधी सांगत असते की कोणी घेतला असेल तर उपस्थित राहू नका. त्याच्यापाठचं कारण पण आहे, ते मी नंतर सांगेल का असं आपण. तर आले सगळे. ओके, जे येतील ते येत राहतील. आपण तोपर्यंत काय करायचं, शक्तिपात आपण ऍक्टिव्हेशन चालू करू. शक्तिपाताची कोणतीही लिंक शेअर केली जात नाही. ओके, कारण की व्हिडिओ बघून शक्तिपात होत नसतो, त्यामुळे त्याचा व्हिडिओ शेअर केला जात नाही. त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशनच्या आधी आपल्याला रेकीची प्रार्थना शिकायची आहे. आता जो व्हिडिओ चालू होता टीमने लावलेला, त्याच्यामध्ये रेकीची प्रार्थना होती नव्हती. होती की नाही? कोण बघतो तो व्हिडिओ नीट? तो जाणून बुजून तसा बनवला गेलेला आहे, सो दॅट तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते राहावं. माझ्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी नाही. ठीक आहे, ते पण तुमच्यासाठीच आहे, पण ज्याला घेता आलं, निवडता आलं, तो निवडेल. तर रेखीची प्रार्थना का गरजेची आहे? आपण जी हिलिंग करू त्याच्यासाठी रेखीचं आपल्याला आवाहन करायचं आहे. आवाहन म्हणजे इन्वोक करतो आपण त्या ऊर्जांना. मग आपण ते हिलिंग करत नाही आहोत, मग कोण करतं? ती ऊर्जा करत आहे, ती एनर्जी करत आहे, मग तिचं आपल्याला आवाहन करावं लागेल. तिचं आवाहन करू शकतो. आपले जे इष्ट देवता असतील त्यांचं आवाहन करू शकतो. आपले सद्गुरू असतील त्यांचं सुद्धा आपण आवाहन करू शकतो. रेखीची प्रार्थना ती सगळ्यांनी लिहून घ्या. ती म्हणजे, तर मी सांगते, मी स्वतःची आभारी आहे किंवा मी स्वतःचा आभारी आहे. मी माझ्या मातापित्यांची आभारी आहे. मी समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत,
रेकी अमृत. अमृत बोलत्या 3दा लिहायचे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता ह्याच्यामध्ये दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. याच्यानंतर आपण एक ऍडिशन करू शकतो, ते म्हणजे मी माझ्या सद्गुरूंची आभारी आहे किंवा माझ्या तुमचे जे इष्टदेव आहेत त्यांचे आभारी आहे. हे आपण तिथे ऍडिशन करू शकतो आणि त्याच्यानंतर मग रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हं? ओके, आय विल रिपीट. मी स्वतःची आभारी आहे, माझ्या माता पित्यांची आभारी आहे, माझ्या समस्त गुरुजनांची मी आभारी आहे, या दिव्य रेकी शक्तीची मी आभारी आहे, माझ्या सद्गुरूंची आभारी आहे किंवा माझ्या इष्टदेवतेची मी आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके, कळलं आहे. तर जेव्हाही ह्याच्या पुढे आपण रेकीच्या साह्याने एखादी गोष्ट करतोय त्याच्या आधी आपल्याला तिचं आवाहन करणं गरजेचंच आहे, कारण की तिच्या ऊर्जाने करतो, आपण करत नाही. ते तर मी पण आहे ना, तिच्याच ऊर्जाने करत आहोत, म्हणून तिचा आभार मानून तिचं आवाहन करायचं आहे सर्व ऊर्जांचं. मग ते आपल्या देवी देवतांचं का असेल ना, आपल्या सद्गुरूंचं असेल, माता पिता, हे सगळ्यांच्या साक्षीने आपण हे करत आहोत. स्वतःवरती घ्यायचंच नाही. हं? हे बेसिक आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, ऍक्टिव्हेशन करणार आहोत. त्याच्यासाठी ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर जे प्रॅक्टिकल असेल त्याच्यासाठी आपल्याला आधीच करून ठेवा. थोड्या ग्लासामध्ये अर्धा ग्लास वगैरे पाणी आणून ठेवा आणि वाटीमध्ये मीठ आणून ठेवा बाजूला. ओके, पाणी नाही, वाटतं आता आणून वगैरे ठेवा, नंतर पटत उठायला नको. सगळ्यांनी पाणी आणून ठेवा आणि वाटीमध्ये मीठ आणून ठेवा. वाट केली आहे मिठुनी आहे. ओके, आले सगळे. आता ऍक्टिव्हेशन साठी सुद्धा मला दिसायला हवा, कारण की चुकीचं करताय की बरोबर करताय त्याशिवाय मी सांगू शकतो. रूट चक्रापर्यंत दिसला चालेल किंवा नॉर्मल तरी दिसा ऍटलिस्ट. ओके, तर आधी सगळ्यांनी रेखीची प्रार्थना करून घ्या हात जोडून. आता जी आपण लिहिली आहे ती प्रार्थना बोलायची आहे. बोला सगळ्यांनी आपापले. आणि हेडफोन जर घातले असतील तर काढलेत तर बरं होईल. घातलेत का कोणी? काढलेत तर बेटर राहणार आहे. रेखीची प्रार्थना करून घ्या जी आता आपण लिहिलेली आहे ती. आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे, माझ्या माता पित्यांची आभारी आहे, माझ्या समस्त गुरुजनांचा मी आभारी आहे, या दिव्य रेखी शक्तीचा मी आभारी आहे. मी माझे सद्गुरू, माझे ईश्वर गुरूंची मी आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके, आता उजवा हात समोर घ्यायचा आहे स्वतःचा. उजव्या हातावर डाव्या हाताने क्लॉकवाईज, कसं मुवमेंट कशी असणार आहे, क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हळूवार हात फिरवायचा आहे 21 टाइम्स, 21 वेळा. आणि अफर्मेशन द्यायचं आहे आपल्याला, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय
पाम चक्र, राईट हँडचं ऍक्टिव्हेशन करतोय आपण. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. अंदाजे 21 वेळा केलं तरी चालेल, नाहीतर ध्यान त्या 21 वेळाच्या काउंटिंग कडे असेल. काय करायचं आहे? चार्ज अगदी हळूवार करायचं आहे 21 टाइम्स. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. घड्याळाच्या दिशेने गेलं पाहिजेत. ओके. चार्ज, हील. माझा डावा हात फिरतोय, दोन्ही हात नाही फिरवायचे तसे. कोण करते असं? मोनिका. 2 हात नाही फिरवायचे, एक हात स्टेबल राहणार आहे, डावा हात त्याच्या भोवती आपण फिरवतोय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. कंटिन्यू. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. ओके. ज्यांचं झालं असेल त्यांनी हात चेंज करायचा आहे. डावा हात खाली, उजवा हात वर. सेम प्रोसिजर. 21 वेळा क्लॉकवाईज मुवमेंट घड्याळाच्या दिशेने. कोणता? उजवा हात फिरणार, डावा हात कॉन्स्टंट राहणार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. मराठीतून बोललात तरी चालेल. काय करतोय? चार्जिंग, हिलिंग म्हणजे उपचार आणि संरक्षण. चार्ज, heal and protect my palm chakra. ऊर्जावान करत आहोत, उपचारित करत आहोत आणि रक्षण करत आहोत. कसलं? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. स्लोली, घाई करायची नाही. झालं असेल तर काय करायचं आहे? झालं. आता डाव्या हाताची मूठ बांधायची आणि डाव्या मांडीवर ठेवायचं. अशी मांडीवर ठेवायची मूठ. मांडीवर ठेवा. आणि उजव्या हाताने आपल्या सहस्रार चक्राच्या वरती सेम क्लॉकवाईज मुवमेंट वरती 21 टाइम्स काय बोलायचं आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. 7ही चक्रांचं चार्जिंग, हिलिंग अँड प्रोटेक्शन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. Charge, heal and protect my all 7 chakras. Charge, heal and protect my 7 chakras. हळूवार करायचं आहे, अंदाजे 21 वेळा. कंटिन्यू.
charge, heal, and protect my 7 chakras. Charge, heal, and protect my 7 chakras. ओके, आता तोच उजवा हात मूठ तशीच ठेवायची डाव्या हाताची. उजवा हात नाभी चक्रावरती आणायचा आणि नाभी चक्रावरती क्लॉकवाईज 21 टाइम्स फिरून बोलायचंय, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. नाभीमध्ये सगळ्या आपल्या नाड्या आहेत, सो त्याचं चार्जिंग, प्रोटेक्शन आणि हिलिंग झालं पाहिजे. म्हणून चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. क्लॉकवाईज मुवमेंट 21 टाइम्स. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Continue. आता मूठ ओपन करायची आहे डाव्या हाताची आणि दोन्ही हात आपल्या हृदय चक्राच्या समोर असे पकडायचे आहेत आणि म्हणायचं आहे, चार्ज. असं टच करून नाही ठेवायचं, अंतर ठेवायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. माझं संपूर्ण शरीर आणि आभामंडळ, त्याचं चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. अनुभव करायचा आहे त्या ऊर्जांना स्वतःच्या शरीरामध्ये प्रवेश करताना. हातातून संवेदना तुम्हाला जाणवणार आहे. चार्ज, heal and protect my whole body and aura. Charge, heal and protect my whole body and aura. Continue. ओके, झालं. आता दोन्ही हात रब करायचे आहेत. हात रब करून झाल्यावरती एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. त्या दिवशी आपण ओराच्या वेळेस तो बघितला, एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. मागे पुढे करायचं आहे. आधी लहान करायचा, नंतर हवं तर मोठा करू शकता. हातातून संवेदना होत आहेत का बघायचं सुरू.
आधी छोटा करा आणि हळूहळू मागे पुढे करा. जोरजोरात केलं तर कळणार नाही. हळूहळू करा स्टार्टिंगला. आणि एक एनर्जीचा आपल्याला बॉल क्रिएट करायचा आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार म्हणून हातातल्या संवेदना फील करायच्या आहेत. लास्ट टाइम ज्या फील होतात त्याच्यापेक्षा पण त्याची इंटेन्सिटी वाढलेली असणार. अँड वन्स यू क्रिएट दॅट एनर्जी, ती एनर्जी क्रिएट केल्यावरती त्या एनर्जीला असं करायचं की आपण लिफ्ट करतोय त्या एनर्जीला उचलून आपल्या सहस्रार चक्रातून त्याला आपल्या शरीर, मन, मस्तिष्क, ऑरा या सगळीकडे आपल्याला हळूहळू इनटेक करायचं आहे. त्याचं ग्रहण करायचं आहे. ओके, सो यू नीड टू लिफ्ट इट अप आणि आपल्या सहस्रार चक्रातून डोळे बंद करून अनुभव करायचा आहे किंवा कल्पना करायची आहे की या अखंड ब्रह्मांडातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझे 7ही चक्र, संपूर्ण बॉडी, ऑरा, मन, मस्तिष्क, हृदय या सगळ्यांमध्ये आता प्रवेश करत आहे. तुमचं शरीर 7ही चक्र ऑरामध्ये जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी किंवा कोणतीही व्याधी असेल तर त्याला ही दिव्य उपचारात्मक रेखी शक्ती आता पूर्णपणे उपचारित करत आहे, हील करत आहे, उपचारित करत आहे, उपचारित करत आहे, उपचारित करत आहे. अनुभव करायचा आहे की ही संपूर्ण एनर्जी आपल्या संपूर्ण शरीर, मन, मस्तिष्क, ऑरा या सर्वांमध्ये सिस्टमॅटिकली प्रवेश करत आहे. संपूर्ण शरीरभर ही ऊर्जा पसरताना अनुभव करायचा. डोळे बंद करायचे आहेत. हळूहळू हात खाली घेत त्या ऊर्जेला शरीरामध्ये येताना अनुभव करायचा. आता पुन्हा हात रब करायचे आहेत. ज्यांचंही झालं असेल त्यांनी, आता इथे आपण रेकीचं ऑलरेडी आवाहन केलं आहे म्हणून आपण आवाहन करत नाही आहोत. जस्ट थँक्स टू मी, थँक्स टू रेकी आता बोललात तरी चालेल, कारण की आताच आपण आवाहन केलेलं आहे. तर हात रब करायचे आहेत आणि तुमच्या शारीरिक लेवलवरती जर तुम्हाला कुठेही दुखणं असेल किंवा काही पेन असेल तर त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने हिलिंग द्यायची आहे. हिलिंग कधीपर्यंत द्यायची? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायची आहे. समजा मला हाताला हिलिंग द्यायची, माझा हात समजा हे होतं, तर अशा प्रकारे हात ठेवून हिलिंग द्यायचे. असं पकडायचं घट्ट वगैरे नाही. आपल्या हाताचा कप शेप झाला पाहिजे. ज्या हाताने आपण हिलिंग देत आहोत सगळी बोटं जॉईंट पाहिजेत. असं कप शेप करायचा. समजा मला हे माझं कोणतं दुखणारा अवयव आहे त्याला मला हिलिंग द्यायची आहे, तर मी हात असा ठेवणार, घट्ट पकडून नाही ठेवणार, अलगद ठेवायचा किंवा असे वरचे वर ठेवलात तरी चालेल. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. जो कोणताही पार्ट तुमचा दुखत आहे, जिकडे 2 हात ठेवू शकता त्या भागावर 2 हात ठेवला चालणार आहे किंवा जिकडे एकच हात जात असेल ते 1 हात, डिपेंड तुमचा कोणता पार्ट दुखत आहे. ओके, स्टार्ट हिलिंग. आणि सारखा हात काढघाल करायचा नाही. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायची आहे ज्या कोणत्या अवयवाला तुम्ही देता. स्पर्श अलगद असला पाहिजे. सोबत अफर्मेशन देऊ शकता की माझा हा पर्टिक्युलर बॉडी पार्ट संपूर्णपणे हील झालेला आहे किंवा स्वास्थ्यपूर्ण बनलेला आहे. असं सोबत आपल्याला अफर्मेशन देत राहायचं आहे. पूर्ण फोकस करायचा आहे हिलिंगकडे.
ज्यांची हिलिंग झाली असेल म्हणजे संवेदना थांबल्या असतील तरच थांबायचं आहे, नाही तर कंटिन्यू करायचं आहे. संवेदना थांबल्या असतील तर मी स्वतःची आभारी आहे आणि रेकीचे आभार मानायचे आहे. दिव्य रेकी शक्तीचे मी आभारी आहे. ओके. कोणी कोणी कुठे कुठे हिलिंग दिली आणि काय वाटलं? मी उजव्या खांद्यावर आणि पाठीवर, ओके. कमरेवर काय वाटलं? मला बरं वाटलं. आणि मी 8 दिवसापूर्वीपासून हे हिलिंग देत आहे. तर आजच्या हिलिंग मध्ये काय फरक जाणवला? आज पहिला मी शिकलेली नव्हते. फक्त माझा हा खांदा दुखत होता ना, तो हिलिंगनेच फरक पडलेला. हं, मग मला तिने शिकवलेली की असं करायचं म्हणून. हं. पण आज त्यात शक्ती वाढली आहे. आज अटेंडमेंट झाली ना हा. त्यासाठी. त्यामुळे मग हिलिंगचा फरक पडतो की नाही? किती मिनिटं दिली? हार्डली 1-2 मिनिटं दिली आपण. ओके. अजून प्रीती रुगे. मी पण इथं उजव्या खांद्याला माझ्या दिली. मला रिलीफ वाटलं. काय बोलते? रिलीफ वाटला मला. ओके. रिलीफ पडलं. व्हेरी गुड. छान. अजून अशोक केवलराम. कुठे हिलिंग दिलीत? लिव्हरला healing केली मॅडम. कुठे? लिव्हर वरती. लिव्हर जरा ओके. फॅटी, बाकी काय प्रॉब्लेम नसला. हा हा. ओके ते ओके. फॅटी थोडं लिव्हरला हिलिंग दिली. हम्म. ठीक आहे ठीक आहे. ते चालेल. पण जाणवत मला, पण आता ते तात्काळ लगेच होणार नाही असं मला वाटतंय, कारण फॅटी लिव्हर आहे ना ते. आपल्या डोक्यात प्रश्न आणायचे नाही. हा. ओके. 10% ऊर्जांनी ते रिव्हर्स होणार नाही, आम्हाला पण माहिती. ठीक आहे. त्याच्यासाठी मास्टर लेवलचं सगळं 100% ऊर्जांनी हिलिंग केलं तर रिझल्ट येणार आहे. पण ऊर्जा आता 10% ने काय तुम्हाला ऊर्जा तरी जाणवेल. कोणाला हा, गरम जाणवेल, कोणाला थंड जाणवेल, कोणाला व्हायब्रेशन जाणवेल, कोणाला खेचलेलं जाणवेल, कोणाला काहीतरी आतून हलतंय असं जाणवेल, कोणाला असं वाटेल गोल 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 काहीतरी फिरतंय, तसं कोणाला मला वाटेल की जाणवत. हा. ठीक आहे. तर त्या हिशोबाने संवेदना कोणत्या प्रकारच्या आहेत ते जाणवण्यासाठी आपण हे करतोय की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संवेदना आता जाणवत आहे. रिझल्ट जो आहे तो ऑब्व्हियसली 1-2 मिनिटांमध्ये काय तुम्हाला थोडं छोटं मोठं दुखणं आहे तिथे हिलिंग मिळेल. पण जे हो. ऍक्च्युअल मध्ये डिसिजेस आहेत, डिसऑर्डर्स आहेत त्यांना वेळ लागेल. त्याच्यासाठी ऊर्जा आपल्याला 100% म्हणजे मास्टर लेवलची लागणार आहे. 10% ऊर्जाने ते रिव्हर्स नाही करता येणार, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओके. बरोबर. पण असे फॅटी लिव्हर असेल, डायबिटीस, असे तसे जे डिसऑर्डर्स आहेत खूप वर्षापूर्वीचे आहेत किंवा जन्मजात जे आहेत किंवा अजून रिलेशनशिप मधली कोणत्याही प्रकारचे इश्यू त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी मग आपल्याला ऑब्व्हियसली थर्ड लेवलची जी 100% ऊर्जा आहे त्याच्याने काम केलं. तर आता ओके. ज्यांचा आता मला वाटतंय की ह्याच्यामधले मोस्टली सगळ्यांचा शक्तिपात झालेला आहे, पण तरी पण सांगते ज्यांचाही काही जेन्युइन रिझनने जर शक्तिपात राहिला असेल आता. माझाच आवाज मला रिपीट होतो. कोण बोलतोय? माईक सगळ्यांनी म्यूट करून ठेवू दे मला. जर काही जेन्युइन रिझनने जर राहिला असेल, कारण की मला आता चेहरे आठवत नाहीयेत तुमच्या वही किती होते आणि नव्हते, पण राहिला असेल तर ऍक्च्युली लास्टच्या बॅचला चान्स होता की या बॅचमध्ये येऊन कम्प्लीट करण्याचा. तुमच्या बॅचला आता पुन्हा चान्स नाहीये. तर एकच ऑप्शन उरतो की जे लोक लेव्हल 2 ला ऍडमिशन घेणार आहेत आणि तरी पण त्यांचा समजा काही जेन्युइन रिझनने राहिला असेल तर त्यांचा लेव्हल 2 ला आल्यावरती लेव्हल 2 चा जेव्हा शक्तिपात होणार त्याच्या काही दिवस आधी लेव्हल 1 चा शक्तिपात करून दिला जातो. हे सांगायचं राहिलेलं म्हणून ते आता सांगून येते. ज्यांचा राहिला असेल त्यांचा कम्प्लीट केला जातो जेव्हा ते लोक लेव्हल 2 ला म्हणजे झाला नाही आणि तरी पण लोक ऍडमिशन घेतात. तर अशा केसमध्ये काय केलं जातं, लेव्हल 2 चा जेव्हा शक्तिपात होणार त्याच्या काही दिवस आधी लेव्हल 1 चा शक्तिपात करून दिला जातो. हे इथे क्लॅरिफाय करते. ओके. आणि शक्तिपात जो असतो हा प्रत्येक लेव्हलचा वेगळा असतो. असं नाही की लेव्हल 1 च्या शक्तिपातावरती लेव्हल 2 ची कामं होणार नाही. लेव्हल 1 चा शक्तिपात वेगळा, लेव्हल 2 चा अट्युनमेंट शक्तिपात वेगळा असतो, लेव्हल 3 चा शक्तिपात वेगळा असतो. म्हणजे तिन्ही लेव्हलवरती शक्तिपाताची गरज असते. बॅच 1 ला हा प्रश्न कन्फ्युजन होतो त्यामुळे मी इथे पण ते सांगते आहे की प्रत्येक लेव्हलमध्ये शक्तिपात हा असतो. अजून त्यांना कन्फ्युजन याच्यामध्ये सुद्धा होतं की
ग्रँड मास्टरचं काय? तर लेवल 1 हा स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी आहे. ह्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या हिलिंग एक्सपेक्ट नाही करू शकत, कारण की आपण स्वतःवरती काम करतो. इट इज अ पेस ऑफ काय आहे, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आणि ऍक्च्युअल ज्या हिलिंग्स आहेत, मग डिस्टन्स हिलिंग किंवा बाकीच्या कोणत्या मोठ्या मोठ्या टेक्निक्स, त्या लेवल 2 पासून सुरू होतात. कारण की लेवल 1 मध्ये किती ऊर्जा ऍक्टिव्हेटेड असते, 10%. लेवल 2 मध्ये तुमची ऊर्जा अट्युनमेंटच्या नंतर, शक्तिपातानंतर, इव्हन रेकीचे सिम्बॉलचं सुद्धा अट्युनमेंट केलं जातं. त्याच्याने ऊर्जा आपली वाढते 40% ऍक्टिव्हेशन. देन कम्स 100% ऍक्टिव्हेशन केव्हा, लेवल 3च्या वेळेस. डिफरन्स कळला आहे? नाही तर बॅच 1ला ह्याच्यामध्ये पुन्हा कन्फ्युजन होतं. लेवल 3 कम्प्लीट झाल्यावरती तुम्हाला ऑफिशियल सर्टिफिकेट दिलं जातं. ऑफ कसलं सर्टिफिकेट असतं ते, रेकी मास्टर प्रॅक्टिशनर किंवा रेकी मास्टर हिलर. त्याच्याने काय करू शकता, स्वतःची ते एनिवेज हिलिंग करू शकता 100% ऊर्जाने, प्लस इतरांची सुद्धा आपण करू शकतो, ते सुद्धा त्या व्यक्तीच्या जवळ न जाता. म्हणजे आपण जिकडेही असू तिकडून या जगामध्ये, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ती व्यक्ती असो, वस्तू असो किंवा वास्तू असो, त्या सगळ्यांचं हिलिंग आपण आपल्या ठिकाणी बसल्या बसल्या करू शकतो. हे लेवल 2 पासून पुढे आपण सुरू करत असतो. कळलं? डिफरन्स कळला आहे काय? आणि ग्रँड मास्टर म्हणजे काय हा प्रश्न होता. ग्रँड मास्टर म्हणजे जो शिकवतो रेकी किंवा जो शक्तिपात देतो, त्याच्यासाठी ग्रँड मास्टरची गरज असते. पण लेवल 3 पर्यंत आपण काय बनतो, मास्टर प्रॅक्टिशनर. म्हणजे स्वतःची हिलिंग प्लस दुसऱ्यांची हिलिंग प्लस काय करू शकतो आपण, ऑफिशियली क्लायंटची आपण हिलिंग घेऊ शकतो. केव्हा, लेवल 3 वेळेस. आणि जे काही इश्यूज आहेत आपल्या लाईफ मधले, मग ते आपल्या शरीराच्या रिलेटेड असेल, कोणत्या मानसिक आजारांवरती असेल, शारीरिक आजार असेल, भावनिक असेल, रिलेशनशिपमध्ये असेल, त्याच्यानंतर बिझनेसमध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, करिअरमध्ये असेल, ह्याच्यामधले जे काही ब्लॉकेजेस आहेत किंवा तिकडची प्रगती वाढवायची असेल, तर त्यासाठी रेकीच्या टेक्निक्स ज्या आहेत त्या शिकाव्या लागतात. त्या टेक्निक आपण लेवल 2 पासून शिकत असतो. ते कन्फ्युजन जे होतं त्याचं मी क्लॅरिफिकेशन दिलं आहे की एक्झॅक्टली काय असतं. उद्या आपण बघणार आहोत की ह्या सगळ्यांचा सिलेबस काय असणार आहे. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये काय सिलेबस असणार आहे, काय फी स्ट्रक्चर असणार आहे, डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय करणं गरजेचं आहे, हे सगळं आपण उद्या डिस्कस करणार आहोत, आज नाही. कारण की ह्याच मोस्टली सगळ्यांना डाऊट्स, बाकी काय नाहीयेत रेकीबद्दल. डाऊट्स हे आहेत की फी किती असणार आहे, लेवल 2 ला गेल्यावर काय शिकणार, लेवल 3 ला गेल्यावर काय शिकणार, आणि त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे. तर लेवल 2 आणि लेवल 3 नंतर तुमच्या फक्त जीवनात बदल नाही, तुमचं जीवन 360 डिग्रीने कायापालट होणार आहे. आणि तेच बदल तुम्ही इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा स्वतःच्या हाताने घडवू शकता. ओके, हे थोडक्यात सांगितलं आहे की लेवल 3 नंतर आपण काय बनणार. की लोक आपल्याकडे ही जबाबदारी म्हणून बघणार, आपल्याकडे आशेने बघणार, आणि आधी आपण सुद्धा त्याच्यातून, आपले कोणतेही इश्यूज असतील त्याच्यातून आपण बाहेर पडणार. ओके, हे थोडक्यात सांगितलं. आता काय करायचं, बाजूला जे पाणी आणलेलं आहे आणि जे मीठ आणलेलं आहे त्याचं कशाला आणलंय आपण, तर ते जे मीठ आहे, सॉरी पाणी आहे, त्या पाण्याची आपण चव बदली होते का, चेंज होते का चव, ते बघायचं आहे. तर ग्लासामध्ये असेल पाणी तर ग्लास हातात घ्यायचा आहे, किंवा बॉटल असेल तरी चालेल, पण त्याला झाकण लावू नका. एका हातात पाणी घ्यायचंय आणि दुसऱ्या हाताने आता जे 21 वेळा केलं तसं सेम त्या ग्लासावरती करायचं आहे 21 वेळा. आणि अफर्मेशन, त्याच्या आधी ग्लासाला थँक्यू बोलायचं आहे, रेकीला पण आपण आभार मानायचे, म्हणजे रेकीची प्रार्थना करायची. ओके, त्या पाण्याला सुद्धा आभार मानायचा आहे की मी थँक्यू, मी तुझी सुद्धा आभारी आहे. हे करून झाल्यानंतर हातातल्या पाण्याला आपल्याला चार्ज करायचं आहे. काय बोलतात याला, वॉटर चार्जिंग बोलतात. ह्याच्या एका वॉटर चार्जिंग वरतीच लोक दुनियाभराचे कोर्सेस ठेवलेले आहेत की वॉटर चार्जिंग वरती थेरपी म्हणून. तर पाणी घेऊन सगळं थँक्यू वगैरे बोलल्यावरती त्या पाण्याला अफर्मेशन द्यायची की दिव्य रेकीच्या कृपेने हे पाणी आता पूर्ण चार्ज झालेलं आहे. आणि या पाण्याला तुम्हाला जी चव पाहिजे, समजा तुम्हाला मंदिरातील तीर्थाची चव पाहिजे, किंवा ती त्याला पाणी गोड झालं पाहिजे, किंवा नारळाच्या पाण्याची चव पाहिजे, चव त्याला द्या. समजा मी म्हणते की दिव्य रेकीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे आणि ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झाली आहे, असं अफर्मेशन देत तर आपल्याला 21 वेळा त्याला चार्ज करायचं आहे. कळले प्रोसिजर सगळ्यांना? स्टार्ट.
त्यांचं झालं असेल त्यांनी पाण्याची चव घेऊन बघायची आहे. बदलली मॅडम. बदलली? कोणती चव आणली? मग तीर्थाची चव आली त्याला, असं तीर्थासारखं लागतंय ते. व्हेरी मुलींना गुड, पण व्हेरी गुड. तर मुली पण म्हणते हा बाबा बदलले. छान छान, व्हेरी गुड. अजून कोणी बदललीत? मॅडम, हा बोला. नारळाच्या पाण्याची चव आली. गुड 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 गुड, छान. पाणी ऐकते की नाही आपलं? हो, हो, ऐकतो. ऐकतं. मग आपलं शरीर पण ऐकेल की नाही? जे मी हो, मगाशी ऐकेल. सांगितलं, शरीरामध्ये आपण बदल हिलिंगने घडवून आणू शकतो. किती मिनिटामध्ये पाण्याची चव चेंज केली? 2 मिनिटात. मग त्या शरीरावरचे डीप लेवलचे आजार सुद्धा बरे होऊ शकतात की नाही? होतात. आणि होतात माझे ना? ढोपळे दुखतात. मगाशी मी ढोपऱ्यावरती माझे हात ठेवले ना, तर ढोपऱ्यातून माझे ना अशा आग येत होती बाहेर नुसती. येस. दोन्ही हात ठेवले होते ना, ढोपऱ्यातून माझी आग येत होती. मी मांडी घालून बरोबर बसत नाही. आज मी मांडी घालून बसलेली आहे सोफ्यावरती. गुड, छान. आपल्या इथे छान. लेवल 1च्या 7 दिवसाच्या कोर्समध्येच लोकांचे कितीतरी हे बरे झालेले आहेत. फक्त शिकता शिकता जेवढं सांगितलं तेवढं करून पण. एक तर गेल्या बॅचमध्ये असे होते की 2 वर्षापासून जे डोक्याला एक मार लागलेला, त्यामुळे 2 वर्षभर डोकं ठणकत होतं. ते फक्त 5 मिनिटाच्या हिलिंग मध्ये आपण थांबवू. आभारी रेकी, तर आभारी. लेवल 1च्या ह्याच्यात यू कॅन इमॅजिन की जेव्हा ऍक्च्युअल मध्ये 100% ऊर्जांनी आपण चार्ज होतो तेव्हा आपण किती डीप लेवलची हिलिंग करू शकतो, हो की नाही? एक लेडी हो. अशी होती ज्यांनी लेवल 1चे एक्सपिरियन्सेस असे होते, ह्याच्यामध्ये कमी लोक आहेत म्हणून, पण जेव्हा 150-200 लोक असतात तेव्हा त्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकाल. लेवल 1ला आलेले एक्सपिरियन्स एवढे एवढे डीप असतात ना की ते ऐकून लेवल 1ला येणारे एक्सपिरियन्स एवढे असल्यावरती माणूस अजून मग पुढे करणं गरजेचं आहे. लास्ट बॅचेस एक्सपिरियन्सेस होते की जी व्यक्ती 3 वर्ष घराच्या बाहेर भीतीने किंवा काही इश्यूज होते त्यामुळे पडली नव्हती, ती लेवल 1च्या 6व्या दिवशी घराच्या बाहेर पडली आणि स्टेजवर जाऊन 10 बायकांसमोर बोलली. जी 3 आभारी. वर्ष घराच्या बाहेर पाय नव्हता ठेवला. असे लोक 6 दिवसामध्ये स्वतःला रिव्हर्स केलेले आहेत. खूप सुंदर बदल. किती व्यक्ती मला म्हटलं, सगळ्यांसमोर तिने सांगितलं की 3 वर्षानंतर मॅडम मी स्वतः एकटी घराच्या बाहेर पडली, एकटी बस स्टँड पर्यंत, रिक्षा स्टँड पर्यंत चालत गेली आणि रिक्षाने प्रवास केला. 3 वर्ष घरात कोंडून होते. असे बदल स्वतःमध्ये घडवलेत लोकांनी 6 दिवसांनी. किती मोठी गोष्ट आहे. एखादं जीवन, एखादंच कायापालट होतंय. ही छोटी गोष्ट वाटत असेल तुम्हाला, पण ती व्यक्तीचा विचार करा जी 3 वर्ष घरामध्ये डांबून घेतलेला आहे. त्या व्यक्तीसाठी तो कॉन्फिडन्स येणं किंवा मी घराच्या बाहेर सुरक्षित आहे आणि ट्रॅव्हल करून तेवढंच नाही, ती म्हटली या एवढ्या बायकांसमोर मी फॉर्म भरला आणि ते काय झालं माहित नाही, पण ते सर मला बोलले या तुम्ही बोला, आणि मी एवढ्या 3 वर्षानंतर मी बोलली कोणाशी. कोणत्या लेवलचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला असेल त्या व्यक्तीचा. हे छोटे मोठे आहेत जे नॉर्मल आहेत. ह्याच्यानंतरच्या जे मेन केसेस आहेत ते आपण लेवल 2 लेवल 3 मध्ये डिस्कस करत असतो. जे डीप लेवलचे केसेस हँडल केले जातात ते पुढची गोष्ट. आता कळले? पाणी ऐकतं की नाही? शरीर हो. ऐकेल की नाही आपलं? डेफिनेटली ऐकणार. तर आता काय, जे मीठ आहे वाटीमधलं त्याला घ्यायचं आहे, त्याला सुद्धा थँक्यू बोलायचं आणि त्याच्यावरती आता मीठ आहे, मिठाचा खारटपणा आपल्याला कमी होतो का बघायचा आहे. पाण्याची चेंज आपण केलीच, मिठाचा काय चेंज नाही करू शकत, त्याचा खारटपणा आपण कमी करू शकतो.
तर आधी चिमूटभर मीठ चव बघायचे किती तो खारटाची इंटेन्सिटी किती आहे. त्याच्यानंतर त्याला 3 मिनिटं हिलिंग द्यायची. किती मिनिटं हिलिंग द्यायची आहे? 3 मिनिटे हाताने हिलिंग द्यायची आहे. आणि काय म्हणणार तुम्ही की त्याला आभार मानायचे, मी तुझी आभारी आहे, पण तू आता पूर्णपणे फिका पडत चाललेला आहेस, तुला कसलीही टेस्ट आता उरलेली नाही, असं अफर्मेशन त्याला द्यायचं आहे. अशा प्रकारे त्याचा खारटपणा आपल्याला कमी करायचा. सगळ्यांनी चव घेऊन बघा किती खारट आहे. टाकू? आता स्टार्ट करा हिलिंग. पूर्ण फोकस करायचा आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे. ज्यांचं झालं असेल त्यांनी मिठाची चव घेऊन बघायची, थँक्यू बोलायचं आहे त्याला आणि त्याची चव घेऊन बघ.
मॅम मिठाचा खारटपणा भरपूर प्रमाणात कमी झालाय. विचार करा, मीठच का निवडलं? आणि त्याचा खारटपणा कमी करणं म्हणजे काय कमी गोष्ट नाहीये. हो की नाही? व्हेरी नाईस, व्हेरी गुड. मग आपलं अन्न पण आपलं ऐकतं की नाही? पाणी ऐकतं तसं अन्न पण ऐकते. हो की नाही? आता हे सगळं का केलं आपण? जादूचे प्रयोग म्हणून केलं का? तर नाही. इथे आपण वॉटर चार्जिंग आणि फूड चार्जिंग शिकलो, की पाणी आणि अन्नाला चार्ज कसं करायचं, त्याचा उपयोग काय. तर आता हे डेली प्रॅक्टिसमध्ये इन्क्लूड करायचं. रोज सकाळी आपलं पाणी हे आपल्याला चार्ज करावं लागेल. ज्या कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला आपली इच्छा आहे जी पूर्ण होण्यासाठी पाहिजे, किंवा इन जनरल आपलं हेल्थ आपल्याला चांगलं टिकवणं गरजेचं असेल, तर त्या पाण्याला आपण अफर्मेशन देऊ शकतो. जसं आता अफर्मेशन सांगितलं, तू तुझी चव बदल आणि ही चव आणली त्याने. त्याच पद्धतीने आपल्याला जे काही पाहिजे ते त्या पाण्याला अफर्मेशन देऊन ते पाणी आपण ग्रहण करू शकतो ऑन डेली बेसिस. मग ते स्वतःसाठी करू शकतो, आपल्या घरातल्या कुटुंबियांसाठी करू शकतो. जे मडकं असेल त्याला चार्ज करून देऊ शकता तुम्ही. जिथे तुम्ही पाणी स्टोअर करून ठेवता तिथे डायरेक्ट पाण्याला तुम्ही चार्ज करू शकता की नाही. मग त्याचा उपयोग, या गोष्टीचा उपयोग अशा पद्धतीने करून घ्यायचा. इव्हन आपलं जे जेवण असतं, जेवण काय, अन्न हे पूर्ण ब्रह्म, आपल्याला त्यातून ऊर्जा मिळते, त्यातून शक्ती मिळते, बरोबर. मग हेच जर आपण निगेटिव्ह विचार करत करत जेवण बनवलं असेल तर ती ऊर्जा जाणार ऑब्व्हियस आहे. ही काय सांगण्याची गरज नाही, आपल्याला माहिती इंटेन्शन कशा पद्धतीने काम करतात. तर त्याच ऐवजी आपण काय करू शकतो, जेवण बनवून झाल्यावरती, कोणतंही जेवण घरामध्ये जे बनवून होतं त्याच्यानंतर जे प्रिपेअर्ड जेवण असेल त्याला जर आपण हिलिंग दिली अशा प्रकारे, आणि त्याला सांगितलं की तुला जी व्यक्ती ग्रहण करेल तिला दीर्घ आयुष्याचा किंवा संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ होत आहे, आणि त्याला चार्ज करून जर ते अन्न सगळ्यांना दिलं, किती चांगलं होईल. किंवा तुला अमृताचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत, तुला जो कोणी ग्रहण करेल त्याला सर्वोत्तम स्वास्थ्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. असंच आपण रोज त्याला किती मिनिटाचं, 2 मिनिटाचं काम आहे, हटकून 2 मिनिटं अफर्मेशन द्यायचे. ओके, सगळ्यांच्या ताटामध्ये जाऊन अफर्मेशन देण्याची गरज नाहीये. जे ते जेवण तयार असेल त्याला देऊन टाकायचं. आहे ना शॉर्टकट. करू शकतो एवढं तरी आपण 2-2 मिनिटाची कामं. खूप सोपे सांगितलं आहे लेवल 1 मध्ये, जे तुम्ही करू शकता आपल्या 10% ऊर्जाने. ओके, कळतंय? चालेल. आता मी जे म्हटलेलं की एकच मिनिट, मी ते रेकॉर्डिंग जरा थांबवते. एक्सपिरियन्सेस असतात. ओके, कळलं आहे आपण हे का शिकतोय आता? समजलं? टुमॉरो विल बी डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय काय असणार आहे, आणि लेवल 2 आणि लेवल 3 चे आपण डिटेल्स बघणार आहोत. ओके, कोणाला आता काय डाऊट आहे? नाही. ओके, ते ठीक आहे. मॅम So we'll stop. कोण आहे? बोला. हिलिंग ला असं कुठली वेळ स्पेसिफिक असते का, की सकाळीच करायला पाहिजे किंवा नाही, कुठलं असं असं काही काही वेळ? नाही. एखाद्याला इमर्जन्सी आहे तर आपण त्याला काय बोलणार, सकाळची वेळ बघा आता आपण हिलिंग करू, असं नसतं. हं? काही आणि टाईपच्या मॅम हिलिंग्स जेव्हा आहेत ज्या आम्ही सांगतो की रात्री करू नका, पण ते आता नाही, ते नंतर सांगतो. आणि मॅम समजा मला कान दुखतोय आणि मला त्याला हील करायचंय, तर मग जसं आपण सगळे ऍक्टिव्ह केले, पाम आधी ऍक्टिव्ह केलं, नंतर बाकी चक्र ऍक्टिव्ह केले आणि नंतरच द्यायचं ना हिलिंग? हो, ओके, थँक्यू मॅम. ठीक आहे. सी यू टुमॉरो. ओके, धन्यवाद. थँक्यू सो मच.